नमस्कार. कधी विचार केलाय की एका प्रचंड मोठ्या साम्राज्याला आव्हान कसं देता येईल? आज आपण अशाच एका माणसाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने केवळ विरोध नाही केला, तर स्वतःचं सरकार उभं करून ब्रिटिश साम्राज्याला थेट आव्हान दिलं. समजा एका मोठ्या साम्राज्याशी लढायचंय. काय करता येईल? आंदोलनं, मोर्चे. पण क्रांतिसिंग नाना पाटलांसाठी याचं उत्तर या सगळ्यापेक्षा खूप वेगळं होतं. ते म्हणजे स्वतःचंच सरकार उभं करणं. चला, याच अविश्वसनीय कहाणीत शिरूया. हे शब्द आहेत क्रांतिसिंग नाना पाटील यांचे. आणि हे फक्त शब्द नव्हते, हे तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं जणू काही ध्येयच होतं. यातूनच कळतं की त्यांचा स्वभाव किती बंडखोर आणि निश्चय किती पक्का होता. आणि मग येतो त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा कळस, तो म्हणजे प्रतिसरकार, म्हणजे एक समांतर सरकार. आपण याबद्दल पुढे सविस्तर बोलणारच आहोत, पण आधी नुसता विचार करा. एकीकडे ब्रिटिश सरकार चालू असताना त्यांच्या नाकाखाली आपलं स्वतःचं सरकार चालवणं किती धाडसी कल्पना आहे ही. हो, हे अगदी खरं आहे. 1942 साल, म्हणजे जेव्हा ब्रिटिश सत्ता अगदी ऐनभरात होती, तेव्हा सातारा जिल्ह्यात एक स्वतंत्र सरकार चालवलं जात होतं. पण हे एवढं मोठं धाडस केलं कोणी? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे शक्य तरी कसं झालं? एवढं धाडसी पाऊल उचलण्यासाठी तशी जडणघडणही व्हावी लागते, नाही का? चला, नाना पाटलांच्या सुरुवातीच्या आयुष्यात डोकावून पाहूया आणि शोधूया की त्यांच्या मनात ही क्रांतीची पहिली ठिणगी पडली तरी कशी. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म, शिक्षण आणि मग तलाठी म्हणून सरकारी नोकरी. अगदी साधं सरळ आयुष्य, नाही का? मग असं काय घडलं की एक सरकारी तलाठी त्याच सरकारचा सगळ्यात मोठा शत्रू बनला? याचं उत्तर त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीत दडलं होतं. नाना पाटील रोज पाहत होते, अज्ञानाच्या अंधारात, कर्जाच्या ओझ्याखाली आपल्या शेतकरी कसा पिचून निघतोय. जातीय भेदभावाची भिंती, धर्माच्या नावाखाली चाललेलं शोषण, हे सगळं पाहून त्यांच्या आतला संताप जागा झाला. आणि गंमत म्हणजे त्यांचा पहिला लढा हा स्वातंत्र्यासाठी नव्हताच, तर तो होता समाज सुधारण्यासाठी. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतून त्यांनी कामाला सुरुवात केली. या चळवळीचा उद्देशच होता सत्य शोधणं आणि समाजातल्या वाईट रूढी परंपरांना थेट आव्हान देणं. आणि इथेच नाना पाटलांचं वेगळेपण उठून दिसतं. ते एकाच वेळी दोन लढाया लढत होते. एक होती समाजाच्या आत इथल्या अन्यायाविरुद्ध, आणि दुसरी होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध. कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहीत होती की समाजाला आतून सुधारल्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. पण नाना पाटलांची सगळ्यात मोठी ताकद कोणती होती माहीत आहे? त्यांची बोलण्याची पद्धत. ते काय मोठमोठ्या पुस्तकांमधली अवघड भाषा वापरायचे नाहीत. ते बोलायचे लोकांच्या भाषेत, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन. आणि त्यामुळेच ते लोकांच्या थेट काळजाला भिडले, त्यांचे खरे नेते बनले. पण आता काळ बदलत होता आणि परिस्थितीसोबत नाना पाटलांनाही बदलावं लागलं. आता एका समाजसुधारकाची जागा एका पूर्णवेळ क्रांतिकारकाने घेतली होती. नाना पाटील भूमिगत झाले आणि ब्रिटिश सरकारसाठी एक जिवंत आव्हान बनले. 11 वर्ष. विचार करा, 1-2 दिवस किंवा महिने नाही, तर तब्बल 11 वर्ष. हा माणूस पोलिसांना घुंगारा देत सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी फिरत, भूमिगत राहून स्वातंत्र्याची मशाल पेटवत होता. जरा विचार करा त्या आयुष्याचा. प्रत्येक क्षणी पकडलं जाण्याची भीती, प्रत्येक रात्र एका नव्या ठिकाणी. पण तरीही आपल्या ध्येयापासून 1 इंचही मागे न हटणं. त्यांचं आयुष्य म्हणजे जणू पोलीस आणि क्रांती यांच्यातला कधीही न संपणारा पाठशिवणीचा खेळच होता. पण मग प्रश्न येतो की ते पोलिसांच्या हाती लागत का नव्हते? याचं कारण होतं जनता. ज्या लोकांसाठी ते लढत होते, तीच जनता त्यांची ढाल बनली होती. आणि म्हणूनच ब्रिटिश पोलीस त्यांना कधीच पकडू शकले नाहीत. ते खऱ्या अर्थाने लोकनायक बनले होते. आणि याच भूमिगत काळात त्यांनी आपल्या सगळ्यात मोठ्या आणि धाडसी योजनेला आकार दिला. आता आपण पुन्हा येऊया कथेच्या त्या सुरुवातीच्या भागाकडे. प्रतिसरकार हे नक्की होतं तरी काय? 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात प्रतिसरकार म्हणजे ब्रिटिश सत्तेला दिलेलं एक उघड आव्हान होतं. हे फक्त एखादं आंदोलन नव्हतं, तर ही एक पर्यायी व्यवस्था होती. कायदा, न्याय, प्रशासन सगळं काही लोकांच्या हातात घेणं हाच याचा उद्देश होता. आणि हे काही कागदावरचं सरकार नव्हतं, हे एक व्यवस्थित चालणारं सरकार होतं. पहा ना, त्यांनी जनता न्यायालय सुरू केली, जिथे लोकांना लगेच न्याय मिळायचा. ब्रिटिशांना मदत करणाऱ्या खबऱ्यांना, गुन्हेगारांना शिक्षा दिली जायची. अन्नधान्याचं वाटप व्हायचं. एवढंच नाही, तर गाव चालवण्यासाठी अधिकारी नेमले जायचे. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे प्रतिसरकार होतं, तिथे ब्रिटिश राजवटीला काहीच स्थान उरलं नव्हतं. हे आकडे खरंच अंगावर काटा आणणारे आहेत.
जवळजवळ 2 वर्ष 600पेक्षा जास्त गावांमध्ये ब्रिटिश सरकारचं अस्तित्वच नव्हतं. विचार करा, एका माणसाच्या निर्धाराने केवढा मोठा बदल घडून आणला होता. मग या सगळ्या अविश्वसनीय कहाणीतून आपण काय शिकायचं? नाना पाटलांनी आपल्या मागे नक्की कोणता वारसा सोडला आहे? खरं तर नाना पाटलांचा वारसा दुहेरी आहे. एकीकडे ते असे क्रांतिकारक होते ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, आणि दुसरीकडे ते एक समाजसुधारक होते ज्यांनी समाजाच्या आतल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. स्वातंत्र्यानंतरही ते लोकांचेच नेते राहिले, कारण त्यांचा लढा फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरता नव्हता. आणि शेवटी त्यांचं हे एक वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सार सांगून जातं. माझे कर्तव्य देशाची सेवा करणे आहे. इंग्रज सरकारची सेवा करणे मी पाप समजतो. देशसेवा हाच त्यांचा खरा धर्म होता. नाना पाटलांची ही कथा आपल्याला काय शिकवते? ती हेच शिकवते की जेव्हा एखाद्याचा आपल्या ध्येयावर प्रचंड विश्वास असतो आणि त्याला लोकांची साथ मिळते, तेव्हा कितीही मोठी सत्ता असली तरी तिला आव्हान देता येतं, आणि याच शक्तीतून इतिहास घडतो.